नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जशी JMFCची जाहिरात आलेली आहे तसे मला सगळ्या विद्यार्थ्यांचे फोन येतात आणि सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पोरं अक्षरशः रडत आहेत म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठी. सगळ्याच कोर्टामध्ये ही परिस्थिती नाही आहे. मला आज काही लोकांनी सांगितलं, परभणीवाल्यांनी सांगितलं की सर आमचं परभणीमध्ये एकदम सुंदर आहे, आम्ही अजिबात कुठल्या पोराला त्रास होत नाही सर्टिफिकेट घेण्यासाठी. ठीक आहे, जगात जर्मनी, भारतात परभणी. परभणीवाल्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. लातूरवाल्या लोकांनी सांगितलं, की सर लातूरमध्ये पण अजिबात सर्टिफिकेट घेण्यासाठी त्रास होत नाही. आमचं लातूर आहे. लातूरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा विचार केला जातो म्हणता येईल. लातूरचं सुद्धा कौतुक. जालनावाल्यांनी सांगितलं, जालनामध्ये सुद्धा आम्ही अजिबात एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेण्यासाठी पोरांना त्रास देत नाही. तर आम्ही त्यांना कौतुक करतो, म्हणजे त्यांना प्रोत्साहन देतो अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, पण ज्या बातम्या पुणेमधून येत आहेत, ठीक आहे, ज्या बातम्या नाशिकमधून येत आहेत, ज्या बातम्या सातारामधून येत आहेत, ज्या बातम्या नागपूरमधून येत आहेत, ठीक आहे, तर ह्या लोकांना मला सांगायचं आहे, आता बाकीच्या कुठल्या कुठल्या कोर्टामध्ये अडचणी आहेत, ठीक आहे, माझ्यापर्यंत अजून त्याच्यामध्ये आलेलं नाही. म्हणजे ह्यांनी लिस्टच बनवून टाकलेले आहेत. ह्या ठिकाणची पोरं अक्षरशः रडत आहेत, म्हणजे मला फोन करून सांगतायत की सर तुम्ही मला पासपोर्ट काढायला सांगा. म्हणजे JMFCला MPSCने जर मला पासपोर्ट काढून दाखवायला सांगितलं तर मी पासपोर्ट जोडतो त्याला फॉर्म भरण्यासाठी. एका पासपोर्ट, विजा वगैरे जर काही काढायचा असला कुठल्या देशाचा जाण्यासाठी, तर मी ते पण काढून जोडतो त्याच्यामध्ये. पण मला तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काढायला सांगू नका. इथपर्यंत पोरं रडत आहेत. आणि हे सगळे जे पोरं आहेत हे काही म्हणजे आता ह्या महिला वगैरे ज्या आहेत, हे सगळे प्रॅक्टिस नसलेले लोक नाही आहेत, यांची चांगली प्रॅक्टिस आहे. एका महिलेचा तर आज फोन आला, म्हणजे ते डिफेन्स लिगल एड काउन्सिल म्हणून काम करते. म्हणजे एवढं रडली, अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. माझा फोन, गाडीमध्ये होतो मी, माझी आई पण बाजूला बसली होती, आईसुद्धा रडायला लागली ते ऐकून. म्हणजे एवढं का त्रास देत असेल, एवढं कसं पोरं रडत आहेत म्हणून. ठीक आहे, त्या पोरीने त्या PDJ साहेबांना सांगितलं, म्हणजे 100 केसेस आहेत माझ्याकडे, 100 केसेस बघा माझ्या, आणि एवढं करून तरी मला सर्टिफिकेट द्या. ठीक आहे, म्हणजे मला त्या PDJला म्हणायचे, तुम्ही माणूस आहे का दगड आहे? ठीक आहे, म्हणजे थोडं तरी विचार केला पाहिजे. 100 केसेस जर तुम्हाला एखादा विद्यार्थी दाखवत असेल तरीसुद्धा तुम्ही विचार करताय. आणि काय तर म्हणजे बार काउन्सिलचं सर्टिफिकेट आणा. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे PDJ लोकांसाठी आज मला या ठिकाणी सांगायचं आहे, PDJ लोकांना सांगायचे की तुम्हाला म्हणजे मला एक गोष्ट फक्त सांगा, MPSCच्या जाहिरातीमध्ये आत्तापर्यंत कधी दिलं नव्हतं की बार काउन्सिलच्या जे काही महाराष्ट्र आणि गोवाचं जे रजिस्ट्रेशन आहे, प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन, तिथून सर्टिफिकेट द्या. आज पहिल्यांदा त्याच्यामध्ये MPSCला आम्ही एवढं सगळं उठाव केला, या एवढं सगळं MPSCला समजावून सांगितलं. MPSCला मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा शिव्या घातल्या. ठीक आहे, आता ते तेवढे सगळे लोक, त्या लोकांनी समजून घेतलं आणि समजून घेऊन MPSCने स्वतःहून दिले ना त्याच्यामध्ये की प्रोव्हिजनल एनरोलमेंटपासून सर्टिफिकेट द्या म्हणून. तुम्ही लोक PDJ आहेत, तुम्हाला ह्या बार काउन्सिलवाल्यांचं सर्टिफिकेट कशाला पाहिजे? तुम्हाला बार काउन्सिलवाल्यांचं ते सगळे जे सर्टिफिकेट बार काउन्सिलच्या अध्यक्षाचं घेऊन या, हे कशासाठी पाहिजे? ठीक आहे, एका वसईच्या मुलीचा मला फोन आला. आता वसईवाल्यांनी मला ही बातमी खरी आहे का कन्फर्म करून सांगा. तर ती मुलगी मला म्हणे की सर माझ्याकडनं 10,000 रुपये मागतायत. मी म्हटलं 10,000 रुपये मॅडम कशाचे मागतायत? तर म्हणे बार काउन्सिलच्या रजिस्ट्रेशनचेच माझ्याकडनं वर्षभराचेच 10,000 रुपये मागतायत. वर्षभराचे? मी म्हटलं 10,000 रुपये कसं काय? म्हटलं महिन्याचं वगैरे काय असतं त्याच्यामध्ये? तर महिन्याचे 2,000 रुपये असतात म्हणे. वसईवाल्यांनी ही गोष्ट कन्फर्म करा. मी म्हटलं एवढी फीस का असते? तर म्हणे आमच्या कोर्टरूममध्ये फार जास्त सुविधा वगैरे केलेल्या आहेत, AC वगैरे बसवलेला आहे, त्याच्यामुळे मला त्यांनी 10,000 रुपये मागितले. ठीक आहे, बातमी खरी आहे का मला वसईवाल्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, जर खरी असेल त्याच्यामध्ये, तर तिथले जे सिनियर मंडळी वगैरे आहेत त्यांनासुद्धा मला सांगायचं आहे, तुम्ही त्या ACमध्ये बसून मस्त हवा वगैरे खाताय, कुणाच्या पैशावर खाताय तुम्ही ACची हवा? ठीक आहे, हे म्हणजे ह्या ज्युनियर लोकांकडनं असे पैसे जर घेत असाल तुम्ही, एवढा जर तुम्ही फीस घेत असाल, ठीक आहे, तुम्हाला आता एवढी फीस घ्यायचं हे नाही. मी म्हटलं मॅडम पावती वगैरे पाठवा म्हटलं माझ्याकडे, मी बघतो काय कारवाई करायचे ते. ठीक आहे, ते म्हणे मला पावती वगैरे काही देत नाहीत किंवा असं काही करत नाहीत. ठीक आहे, म्हणजे पैसे घेण्यासाठी आहे का हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे? ते सरपंचाच्या निवडणुकीला उभं राहायचं म्हणलं की ते सगळे हे बिलं वगैरे क्लिअर करा. ठीक आहे, तशी वेळ आहे का ही पैसे मागण्याची? मला नागपूरवाल्या एक दोघांनी सांगितलं की सर मला 4-5 हजार रुपये काहीतरी भरावं लागले. म्हणजे 4-4 हजार रुपये घेताय, 5-5 हजार रुपये घेताय, कुठे 10,000 रुपये मागितले जात आहेत, कुठे त्या क्लर्क वगैरे जे लोक बसतात, PDJच्या बाजूला जे बसणारे क्लर्क असतात, त्या PDJ साहेबांना सुद्धा मला सांगायचं आहे, तुमच्या बाजूला बसणारे जे क्लर्क आहेत, तुमचं काही नियंत्रण आहे का नाही त्याच्यामध्ये? बरं, सगळ्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी तुम्ही पैसे घेत असाल, ही ठिकाण आहे का, म्हणजे ही जागा आहे का पैसे घेण्याची? आता ते पोरं कशासाठी आहेत, म्हणजे पोरं परीक्षा द्यायला आलेत ना त्याच्यामध्ये, तर त्यांच्याकडनं पैसे जर आपण घेत असू तर म्हणजे किती दुर्दैव आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्रास करायचा त्यांना, म्हणजे जे काम पैसे द्यायचं नाही, जे काम फुकट करायचं आहे त्या कामामध्ये टाळाटाळ करायची. ठीक आहे, हे जे कोर्टाचे मी नावं सांगतो, ह्या कोर्टातूनच ह्या बातम्या येतात.
पुणे असू द्या, नागपूर असू द्या, नाशिक असू द्या, सातारा असू द्या, ठीक आहे, अशा याद्या दिल्या त्याच्यामध्ये. त्या याद्यामध्ये त्यांनी म्हणजे तुम्ही बार काउन्सिलचं ID कार्ड द्या, 10 केसेस द्या. आता मला सांगा, जे लोक ज्युनियरशिप करतायत, बरं तुम्ही प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहात, तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माहिती नाही का? सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की 10 वर्षे प्रॅक्टिस असलेल्या कुठल्याही वकिलाने त्याच्यामध्ये फक्त सही करून सर्टिफिकेट दिलं पाहिजे. आता बाकीच्या राज्यांनी त्याच्यामध्ये हे चालू केलं की 10 वर्षे प्रॅक्टिस असलेला जर कुठला जरी वकील असेल, तो जर सर्टिफिकेट देत असेल की म्हणजे हा विद्यार्थी माझ्याकडे ज्युनियर म्हणून होता, तर त्याला म्हणजे परीक्षा देण्यासाठी, JMFCची परीक्षा देण्यासाठी अलाउ करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये MPSCने ते केलं नाही. ठीक आहे, तर MPSCने का केलं नाही, MPSCला माहिती. पण MPSCला वाटलं असेल की मी शेवटी एवढा तरी क्लॉज टाकतो की प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज साहेबांनी प्रोव्हिजनल एनरोलमेंटपासून सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. जर तुम्हाला MPSCच्या जाहिरातीमध्ये दिलेलं असेल, तर तुम्ही ॲज अ प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज म्हणून तुम्ही हा प्रश्न कसा काय विचारू शकता विद्यार्थ्यांना की तुम्ही बार काउन्सिलचं, लोकल बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन दाखवा. अरे तुम्हाला माहिती आहे का नाही, म्हणजे हे लोकल बार काउन्सिलवाले जे लोक आहेत, हे बारचे अध्यक्ष वगैरे जे झालेले आहेत, ठीक आहे, म्हणजे हे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडे पैसे मागतायत, ही साधी गोष्ट तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत, तुमच्या कानावर नसेल समजा. ठीक आहे, मी असं समजतो की तेवढं आता आपण जजेस लोकांना थोडंसं आयसोलेशनमध्ये ठेवलेलं आहे. मी असं समजतो की प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजेस साहेबांना माहितीच नाही आहे की बार काउन्सिलचे जे लोक आहेत ते किती पैसे मागतायत आणि कशा पद्धतीने पैसा वसूल करतायत पोरांकडनं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आता पिढी जे लोक किती यूट्यूब बघतात मला माहिती नाही, पण ॲटलिस्ट जे JMFC जे लोक सध्याच्याला आहेत, जे आपले व्हिडिओज बघतायत, ठीक आहे, त्यांना मला विनंती आहे की तुम्ही तुमच्या कोर्टाच्या ॲटलिस्ट पिढीजनपर्यंत तुमचं जर तसं बोलण्यासारखं असेल, तुम्ही जर तसं बोलू शकत असाल, आता किती प्रकारची हायरार्की आहे आणि तुम्हाला किती दबावामध्ये राहावं लागतं मला माहिती नाही, पण एक विनंती करा, ॲटलिस्ट जिथले पिढीजे हे सगळं समजू शकतात तिथल्या पिढीजनपर्यंत ही बातमी पोचवा की ह्या बार काउन्सिलच्या लोकांकडनं, लोकल बारवाल्यांकडनं प्रचंड प्रकारचं एक्सप्लॉयटेशन सुरू आहे. म्हणजे अक्षरशः आता हे व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला माझं जर खोटं वाटत असेल ना, आता मी पोरांना पण सांगतोय की तुम्ही ह्या व्हिडिओवर कमेंट करा तुमच्या कोर्टामध्ये काय परिस्थिती आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे म्हणजे सन्माननीय JMFC साहेबांना, PDJ साहेबांना म्हणजे आज आता हात जोडून विनंती आहे, तेवढंच राहिले, आता तुमच्या पाया पडायचंच राहिले, फक्त हात जोडून विनंती आहे की तुम्ही ह्या व्हिडिओवरच्या कमेंट बघा, हे पोरांना किती त्रास होतो ते बघा, हे पोरं कमेंट बॉक्समध्ये सांगतील आता. ठीक आहे, आणि ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. अरे तुम्ही 4-4, 5-5 दिवस एक्सपिरियन्स सर्टिफिकेट द्यायला लावताय आणि आता कोर्टात त्याच्यामध्ये सुट्ट्या लागणार आहेत, यांनी म्हणजे काय फाशी घ्यायची काय? ठीक आहे, किती पोरं रडत आहेत जरा तरी विचार करा त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे विनाकारण पोराच्या याचा अंत तुम्ही बघू नका. आता फायलिंगपासून आपण वगैरे पाहतो, सिनियरचं नाव त्याच्यामध्ये दिसतंय, ह्या पोरांचे नाव कुठून दिसणार? एका ते नागपूरवाले ते कोर्टाने सांगितलं म्हणजे स्क्रीनशॉट वगैरे काढून आणा तुमचं नाव वगैरे असलेले. म्हणजे काय पद्धतीने त्या ज्युनियरला सिनियरच्या कोर्टामध्ये, त्याच्या ऑफिसमध्ये काम करावं लागतंय, ही परिस्थिती माहिती नाही का तुम्हाला? का तुम्ही कोर्टाच्या काही वेगळ्या दुनियेत तुम्ही काम करता का? सिनियर लोकांच्या समोर ज्युनियर लोकांना कशा पद्धतीने वागावं लागतं ही परिस्थिती माहिती नाही का तुम्हाला? ठीक आहे, थोडं तरी विचार केला पाहिजे, थोडं तरी परिस्थिती समजून घ्या, काय चालू आहे ते समजून घ्या. ह्या पोरांना जर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय सुख मिळते का? काय इगो सॅटिस्फॅक्शन करून घेता स्वतःचं? PDJ वगैरे जे लोक आहेत सगळे, ह्या सगळ्यांना मला म्हणजे कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही मला एक गोष्ट सांगा की महाराष्ट्रामध्ये हे वेगवेगळं का आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या एका कोर्टामध्ये तुम्ही 10 वकालतनामा मागता, दुसऱ्या कोर्टामध्ये 5 वकालतनामा मागताय, तिसऱ्या कोर्टामध्ये कसलाच वकालतनामा मागितला जात नाही. म्हणजे हे डिस्क्रिमिनेशन जे होतं आहे एक प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज म्हणून, ठीक आहे, तुमच्या डोक्यात हे घुसत नाही आहे का? म्हणजे तुम्हाला एवढं तरी लक्षात येत असेल ना की आपण म्हणजे का डिस्क्रिमिनेशन करायचं? आपल्या म्हणजे एखाद्या विद्यार्थी जर पुण्याच्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतोय त्याच्यासोबतच डिस्क्रिमिनेशन का व्हायला पाहिजे? ठीक आहे, सरळ साधी गोष्ट आहे ना. ह्या सरळ साध्या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्या लोकांनी केला पाहिजे. एक व्यक्ती जी आहे ज्याच्यामध्ये तो आता डिफेन्स लिगल एड म्हणून एक महिला आपली आहे जी मला फोन करून रडली अक्षरशः. मला सुद्धा आता मी हा जो व्हिडिओ बनवतोय म्हणजे एवढं सगळं बोलतोय ह्याच्यामध्ये म्हणजे हे काही फार आनंदाने बोलत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे मनस्ताप होतोय माझा सुद्धा हे सगळं ऐकून, हे सगळं सांगून, हे करून. ठीक आहे, ती पोरगी रडली माझ्यापाशी म्हणजे मला सुद्धा त्या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय. ठीक आहे, मग हे सगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की आता तुम्ही PDJ म्हणून काम करत आहात तिथे, तुम्ही सगळ्या लोकांनी ठरवलं ना, हा महाराष्ट्रातला जो बाकीच्या विद्यार्थ्यांचा त्रास आहे ना, तो त्रास एका झटक्यामध्ये थांबू शकतो. ठीक आहे, तर सगळ्या PDJ लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या ओळखीचे दुसरे 2-4 PDJ जर असतील, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला, मी आता विद्यार्थ्यांना विनंती करतो की सगळ्यांना पाठवा आणि तुमचा त्रास ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. अरे कुठंतरी तुमचं बोललं गेलं पाहिजे, कुठंतरी आपलं बोललं गेलं पाहिजे. ठीक आहे, तो त्रास जो आहे तो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या किंवा तुमच्याकडे कुठल्या जजचा नंबर असेल, साध्या JMFCचा नंबर असेल आपल्या,
तर त्या JMFCपर्यंत तरी पोहोचवा. आणि सन्माननीय JMFC साहेबांना सुद्धा विनंती आहे की तुमच्या PDJपर्यंत तुम्ही हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा, की सगळ्या PDJंनी मिळून हा विद्यार्थ्यांचा जो त्रास आहे तो कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न करा. पोरं अभ्यास करतात, त्यांना प्रोत्साहन द्या. आपल्याला क्वालिटी जजेस पाहिजे नाही आहेत का? म्हणजे बऱ्याच वेळेस आपण पाहतो आता DJच्या परीक्षेमध्ये वगैरे आपण पाहतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशनच ह्या लेवलचं आहे की शेवटी इंटरव्ह्यू घेत असताना ऑनरेबल हायकोर्ट जस्टिस साहेबांना वाटतच नाही की ह्याच्यातले क्वालिफाईड लोक आहेत. म्हणजे जागा जरी समजा आता 89 आहेत DJच्या, 89 लोक भरलेच जात नाहीत, 20, 30, 40 लोक भरले जातात. का भरले जात नाहीत? कारण तेवढे क्वालिटी लोक मिळत नाहीत. अरे कसं मिळणार क्वालिटी लोक? तुम्ही जर समजा ह्या स्टेजला ह्या लोकांना एक्सक्लूड करताय, त्या स्टेजला त्या लोकांना एक्सक्लूड करताय, एवढा जर त्रास होत असेल लोकांना फॉर्म भरत असताना, ठीक आहे, तर क्वालिटी लोक कसं मिळतील? ज्युडिशरीमध्ये जास्तीत जास्त टफेस्ट कॅन्डिडेट आले पाहिजेत. ठीक आहे, त्यांच्या परीक्षेतनं आपण त्यांना जज करू ना. ठीक आहे, त्यांची आपण प्रिलिमची परीक्षा घेतोय, त्यांची आपण मुख्य परीक्षा घेतोय, त्यांचा एक चांगल्या प्रकारचा इंटरव्ह्यू घेतला जातोय. एवढं सगळं करून त्याच्यातनं क्वालिटी लोक आपण निवडूया ना. तुम्ही ह्या लेवलला जर अशा पद्धतीने त्रास जर त्यांना होत असेल तर कसंच करायचं? ठीक आहे, बरं हा त्रास जो आहे मी जसं तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे जेन्युन लोकांचा नाही आहे हा त्रास, म्हणजे जेन्युन लोकांना तर सुद्धा त्रास होतोय. जे खरंच प्रॅक्टिस करतात ती पोरगी म्हणली मला सर माझ्याकडे 100 केसेस आहेत, पण माझ्या ह्या चंद्रपूर आणि नागपूरमध्ये तिचा वाद आहे. ठीक आहे, माझ्याकडे ह्या इथल्या कोर्टाच्या 100 केसेस आहेत, पण इथे मी 2 वर्ष झाले प्रॅक्टिस करते. इथल्या बारचं माझं रजिस्ट्रेशन 2 वर्षाचं आहे. मला इथले लोक प्रॅक्टिस सर्टिफिकेट देत नाहीत. ठीक आहे, मागचं जे कोर्ट आहे ते म्हणते तुझ्या केसेसच नाहीत. ठीक आहे, तिकडे मी ज्युनियर म्हणून काम करत होते, किंवा तिकडे तिच्या ज्युनियर म्हणून तिकडे पण ते 3 वर्ष भरत नाही, तिकडे पण 3 वर्ष भरत नाहीत. तर मला सन्माननीय PDJ साहेबांनी सांगा, म्हणजे अवघं आपल्या अशा हातवर करून कसं चालेल? ठीक आहे, तुमच्यावर जबाबदारी दिल्या ना. बरं तुम्हाला कुणीच सांगितलं नाही. ठीक आहे, तुम्हाला कुणीही सांगितलेलं नाही आहे की एवढे वकालतनामा घ्या, लोकल बारचं रजिस्ट्रेशन घ्या. लोकल बारवाले काय आता PDJ साहेबांकडनं, म्हणजे PDJ साहेबांनी लोकल बार आपण काय पैसे वाटून घेतोय का? म्हणजे आम्ही इकडून काहीतरी पैसा कमवतो आणि तुम्हाला काहीतरी पैसा देतो, असं काही आहे का? असंही काही नाही. ठीक आहे, म्हणजे तुमच्यावर खरंच जबाबदारी आहे. म्हणजे आज मी तुम्हाला म्हणजे फार प्रचंड आशा आहे माझी, म्हणजे मी हा व्हिडिओ बनवत असताना मला असं वाटतं की सगळे PDJ माझा आता ऐकतील आणि म्हणजे मला सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी त्याच्यामध्ये काम करतील. म्हणजे हा व्हिडिओ बनवपर्यंत माझा असा विश्वास आहे की PDJ लोकांना हा जो अन्याय विद्यार्थ्यांवर होतोय ना तो माहितीच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काही ठिकाणी तर हे क्लर्क लोक, तुमच्या बाजूला बसलेले जे क्लर्क लोक आहेत ना, ठीक आहे, म्हणजे हे लोक पैसे मागतात. आता ह्यांना समजा हे पैसे जरी मागत असतील, बाकीच्या केसेसमध्ये घेत असतील, ठीक आहे, घेत असतील का नसतील मला माहिती नाही. ठीक आहे, मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारा माणूस नाही आहे. कोर्टामध्ये काय चालतं मला अजिबात माहिती नाही. ठीक आहे, फक्त मी तुम्हाला सांगतोय की ह्या विद्यार्थ्यांकडनं मात्र अशा पद्धतीचे पैसे घेतले जात आहेत, ह्याचा मला फोन येतोय. ठीक आहे, तर ते कोण लोक तुमचे क्लर्क आहेत जे अशा पद्धतीने पैसे घेत आहेत ह्याचा विचार तुम्ही त्याला हे करा. बार काउन्सिलचं मला एकाने सांगितलं की सर आमचे बार काउन्सिलचे अध्यक्षसुद्धा हे सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी 200 रुपये घेत आहेत. ठीक आहे, तर त्या अध्यक्षांना मला सांगायचे जो अशा पद्धतीने पैसे घेतोय, कशासाठी बार काउन्सिलची निवडणूक लढली तुम्ही? ठीक आहे, म्हणजे पैसे कमवण्यासाठी, असं हे करण्यासाठी. आता तुम्हाला असं तर लोकांनी निवडून दिलं नसेल ना, चांगली प्रॅक्टिस असेल, कोर्टामध्ये तुमचं चांगलं नाव असेल म्हणून तुम्हाला निवडून दिलं असेल ना. ठीक आहे, तरीसुद्धा हे 100-200 रुपये आणि ह्याच्या सगळ्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे कुणाकडून काय मागायला पाहिजे? JMFCचे 3 वर्ष प्रॅक्टिसवाले पोरं आहेत. ठीक आहे, 2 वर्ष LLM केले, आता 1 वर्ष झालं तुमच्या कोर्टात आलेत आणि तुम्ही जर त्यांना म्हणजे असं काही चालू आहे का की ज्युनियर लोकांनी कोर्टामध्ये यायलाच नाही पाहिजे, ज्युनियर लोकांना पळून लावायचं कोर्टातून? असा काही तुमची कन्स्पायरसी चालू आहे का की होईल तेवढं ज्युनियर लोक कोर्टाच्या बाहेर राहिले पाहिजेत? असा काही प्रयत्न चालू आहे का? ठीक आहे, थोडा तरी विचार करा. म्हणजे थोडं तरी भान ठेवलं पाहिजे आपण सगळ्या लोकांनी की जर ज्युनियर लोकांना अशा पद्धतीने जर त्रास होत असेल, बरं त्या ज्युनियर लोकांना म्हणजे खरं तर परिस्थिती अशा प्रकारची, अशा परिस्थितीनं हे सगळे लोक कोर्टात टिकून आहेत. ठीक आहे, म्हणजे रूमचं भाडं भरायचे, सगळं करायचे, ह्या पोरांचे लग्न होईनात. ठीक आहे, म्हणजे अशा कठीण परिस्थितीमध्ये सगळे तिथे कोर्टामध्ये टिकून प्रॅक्टिस करतायत. किती स्ट्रगल आहे त्यांचं त्यांनाच माहिती आहे. आणि एवढ्या स्ट्रगलमधनं ह्या पोराला तुम्ही म्हणजे फक्त फॉर्म भरण्यासाठी तुमचा ते JMFCचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठी जर त्याला 5-5 हजार रुपये 10-10 हजार रुपये द्यावे लागत असतील, ठीक आहे, म्हणजे तर तुमची इच्छा काय नेमकं? ह्या पोरांनी काय करायला पाहिजे? एवढं रडवारडी करून, हे करून, त्रास देऊन, हे करून काय तुम्हाला हासिल करायचं? ठीक आहे, जरा तरी विचार करा. बार काउन्सिलचे सगळे जे अध्यक्ष लोक आहेत तुम्ही, आता हे सगळ्या बार काउन्सिलसाठी अजिबात नाही आहे. मला हे चांगली जाणीव आहे, मला बरेच लोक सांगतायत. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच बार काउन्सिल ज्या आहेत त्या फार चांगल्या आहेत. तुम्ही तुमच्या बार काउन्सिलबद्दल सांगा मला की सर आमचे बार काउन्सिलचे अध्यक्ष हे आहेत. ठीक आहे, आणि ह्या अध्यक्षाकडून आम्हाला अजिबात त्रास नाही आहे. तुमच्या अध्यक्षाचा पण कौतुक होऊ द्या. पण तुमचा अध्यक्ष जर फालतू असेल आणि 100-200 रुपयासाठी जर त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण करत असेल तर त्याचं पण नाव टाका कमेंट बॉक्समध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या अध्यक्षांचे नावंसुद्धा आपण घेऊ. ठीक आहे, म्हणजे हे जे लोक लाचार होऊन पैसे मागतात आणि अशा पद्धतीने पैसे कमवतात ना, ह्यांचा उद्धार पण कोणीतरी केला पाहिजे. ठीक आहे, तो मी करणार.
मला सांगा तुम्ही कुठल्या बार काउन्सिलमध्ये हे पैसे मागितले जात आहेत. ठीक आहे, कोणत्या बार काउन्सिलमध्ये किती हे सर्टिफिकेटसाठी पैसे खर्च करावं लागतं आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा एक व्हिडिओ मी बनवतो, त्याच्यामध्ये त्या सगळ्या बार काउन्सिलचा आपण उल्लेख करू. ठीक आहे, म्हणजे धाकलीमूठ 1.25 लाखाची, ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने गोरगरीब बारक्याच्या ज्युनियर लोकांकडनं जर तुम्ही पैसे कमवत असाल, ठीक आहे, तर त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. आणि त्यांना लाज जर वाटत नसेल तर त्यांना लाज वाटून देण्याचं काम आपण आपल्या व्हिडिओद्वारे करू पुढच्यावाल्या. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही वाटते ना, कुठल्या बार काउन्सिलमध्ये हा सगळा प्रकार चालू आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ते सांगा. आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, जेणेकरून म्हणजे ह्या सगळ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. ठीक आहे, आपल्या म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी सगळ्या महत्त्वाची माहिती तुम्हाला तशी देत असतो. आता आज असं झालं की मला म्हणजे सगळ्यांना मी बोलू शकत नाही, म्हणजे एवढे जास्त फोन यायला लागले, एवढा जास्त कोर्टामध्ये त्रास व्हायला लागला सगळ्याच कोर्टांमध्ये. ठीक आहे, त्यावेळेस मग मी म्हटलं की आता हा व्हिडिओ बनवून मीच त्याच्यामध्ये सांगतो सगळ्यांना. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपण काय करणार आहोत, म्हणजे आपल्याला एक अशा प्रकारचे काहीतरी ग्रुप बनवायला लागतील. म्हणजे तुमचे समजा चंद्रपूर बार काउन्सिल आहे, मग चंद्रपूर जिल्हा आहे, तर वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी ह्या सगळ्या फ्रेशर जे जुने जे नवीन लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांचे मी एक ग्रुप बनवणार आहे. ठीक आहे, ते ग्रुप त्याच्यामध्ये आपण ओपन ठेवू. म्हणजे चंद्रपूरवाले जे सगळे लोक आहेत, ज्या चंद्रपूरच्या कोर्टामध्ये ज्या लोकांना त्रास होतोय, त्या 100-150 लोकांना आपण एकत्र करू. ठीक आहे, खास करून आता ही गरज जास्त नागपूरला होणार आहे, पुण्याला गरज पडणार आहे, नाशिकला गरज पडणार आहे, साताराला गरज पडणार आहे. आणि ह्या 100-150 लोक जे आहेत, हे सगळे लोक एकदाच आपण त्याच्यामध्ये पीडीजनकडे पाठवू, जेणेकरून पीडीजनना ह्या सगळ्या लोकांचा त्रास लक्षात येईल. म्हणजे असं काहीतरी तुम्हाला कंबाईन पद्धतीने ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला करायला लागेल. ठीक आहे, तुमच्या 1-2 म्हणजे तुम्हाला असं मच्छर चिरडल्यासारखं चिरडतायत ज्युनियर जे लोक आहेत, 1-2 त्यांना असं रडवतायत, हसवतायत, मजा घेतायत, म्हणजे पळवतायत. ठीक आहे, पण तुमचं जर एखादा काहीतरी ग्रुप असेल किंवा संघटन असेल तर तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये मदत करता येईल. ठीक आहे, पुढचा मी व्हिडिओ बनवेल तुम्हाला. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे जे जिल्हे आहेत, या वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप मी बनवेल आणि त्याच्यासाठीच्या लिंक तुम्हाला मी पाठवेल. ठीक आहे, त्याच जिल्ह्याच्या लोकांनी फक्त त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बार काउन्सिलचे जेवढे काही सगळे प्रॉब्लेम असतील ना, त्याची चर्चा करायची. सगळ्यांनी त्याच्यामध्ये एकत्र व्हायचं. सगळ्यांनी एकत्र पद्धतीने ह्या सगळ्या लोकांना एक दिवस मी स्वतः ठरवून देतो तुम्हाला आणि त्या दिवशी कोर्टामध्ये सगळ्यांनी तुमचा जाऊन, ठीक आहे, एक आंदोलन करायला लागलं तर आंदोलन करा. ठीक आहे, शांततेत पीडीजे साहेबांसोबत सगळ्यांनी अपेअर व्हायचं आणि पीडीजे साहेबांना आपले सगळ्यांचे अर्ज द्यायचे आणि आपले सगळे सर्टिफिकेट काढून घ्यायचे. असं काहीतरी आपल्याला करायला लागेल. ठीक आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला हे लोक दाद देणार नाहीत. ठीक आहे, तुमचे बार काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत, ठीक आहे, जे पैसे खाऊ आहेत, ह्या अशा पैसे खाऊ लोकांच्या सुद्धा तुम्हाला त्या बार काउन्सिलच्या ऑफिसला जायचं. ठीक आहे, तर त्या सगळ्या लोकांना सुद्धा आपण एकत्र करू आणि सगळ्या लोकांना सगळ्यांच्या मदतीसाठी आपण पाठवू. ठीक आहे, तुमच्या एकाच्या गोष्टी हे सगळे लोक आता पोझिशनवर बसलेले आहेत. तुमच्या एकट्याच्याने हे होणार नाही. ठीक आहे, ग्रुप बनवून मात्र तुम्हाला हे करता येईल. त्याची एखादी बातमी करा, त्याचा एखादा व्हिडिओ करा. ठीक आहे, तुम्ही हे 10-5 लोक ज्यावेळेस जाताल ना काहीतरी एखाद्या अध्यक्षाकडे हे मागायला, जो पैसे मागेल तुम्हाला, म्हणजे ठीक आहे, त्याची जी पैशासाठी जे लाळ टपकते ना, त्याचा व्हिडिओ बनवून आणा माझ्याकडे. ठीक आहे, तो व्हिडिओ आपण सगळ्या महाराष्ट्रभर फिरवू. ठीक आहे, जमलं तर एखाद्या न्यूज मीडियाला देऊ आपण आणि मग बघू कशा पद्धतीने हे पैसे मागतात आणि कशा पद्धतीने ह्या लोक तुमच्यावर अन्याय होतो. ठीक आहे, बाकी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तरी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या वकील मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून पुढचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्ही नसाल, जे जनरल आपले ग्रुप आहेत अपडेटसाठीचे, ठीक आहे, तर तुम्ही ह्या नंबरवर मेसेज करा. ह्या नंबरवर मेसेज केल्यानंतर ऑफिसचा माणूस तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.